दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पत्रकार परिषद सुरू आहे. थेट जाऊयात. विखेंच्या सभेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी काढलेले उद्गार हे महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना डोळे उघडणारे आहेत. हे या भावनेचे भारतीय जनता पक्षाचे आणि सत्तारूढ पक्षाची लोक आहेत, हे आज महाराष्ट्राला त्यानिमित्तानं कळलेलं आहे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या सत्तारूढ पक्षाने योजना जाहीर केलेल्या आहेत, पण योजना जाहीर करत असताना जवळपास अनेक गोष्टी आहेत की ज्या पुढच्या 20 दिवसामध्ये महाराष्ट्रातलं राज्याचं वातावरण प्रचारात ढवळून निघताना या सगळ्या योजनांचा उहापोह आमचे राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्रात करतील. आम्ही परिवर्तनासाठी आग्रही आहोत आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे शेतीमालाचे दर घसरलेले आहेत, अवकाळी पावसाचं नुकसान मिळालेलं नाही, कापूस मका सोयाबीनची माती या सरकारने केलेली आहे, दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या तोंडचा घास यांनी हिसकावून घेतलेला आहे. त्याचबरोबर उद्योगपतींच्या फायद्यासाठी हे सरकार काम करतंय. सोयाबीन आणि तेलबिया यांच्या आयातीला उद्योगपतींच्यासाठी त्यांनी परवानगी दिली आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सगळे शेतकऱ्याच्या दारात मतं मागण्यासाठी जाणार आहोत. तसंच सत्तारूढ पक्षाचीही लोकं जातील. माझे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याचा जाब महाराष्ट्रातले शेतकरी सत्तारूढ पक्षाला विचारतील अशी माझी खात्री आहे. नुकसान भरपाई अजून मिळाली नाही, तेही शेतकरी या सरकारला जाब विचारतील. निवडणुका तोंडावर आल्यावर असंख्य निर्णय आचारसंहिता जाहीर होण्याच्या भीतीने सरकारने विचार न करता घेतलेले आहेत. पण सध्याच्या सरकारला मात्र महाराष्ट्रातल्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याची काळजी घ्यावीशी वाटलेली नाही. आता सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. जून महिन्यापर्यंत गेल्या वर्षभरात तब्बल 430 शेतकऱ्यांनी मराठवाड्यात आत्महत्या केलेली आहे. ही सरकारची आकडेवारी आहे, माझी स्वतःची नाही आहे. जून महिन्यामध्ये जशी 430 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, म्हणजे दिवसाला विविध भागांमध्ये दिवसाला 2 शेतकरी आज आत्महत्या करत आहेत, मृत्यू होत आहेत. आणि बीड, धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या चालू आहेत. आपण निवडणुकीच्या गडबडीत असल्यामुळे त्या बातम्या कुठं पुढे येत नाहीत, परंतु ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर रोज 9 शेतकरी आत्महत्या करतायत. हे आजचं चित्र दुर्दैवाने आहे. आम्ही मगाशी सांगितलं तसं महिलांना सन्मान देण्याची भाषा हे सरकार करतंय, पण त्यात भाषा कशी आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींचा अपमान करणारी भाषा ही आज सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी संगमनेरमध्ये त्याचा भाषा वापरलेली आहे. त्याची किंमत महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी या सरकारला मोजायला लावल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आहे. 1500 रुपये दिले, पण तेल आज 3000 रुपयाला मिळतंय. दिवाळीच्या फराळ करणाऱ्या आमच्या भगिनींना विचारा की सरकारबद्दल आमच्या भगिनी काय बोलत आहेत, आणि म्हणून या निवडणुकीत त्यांना उत्तर मिळेल असा मला विश्वास आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी आपल्यासमोर वाचतोय. विधानसभा मतदारसंघ 16 एरंडोल सतीश अण्णा पाटील. विधानसभा नंबर 111 गंगापूर सतीश चव्हाण. विधानसभा नंबर 135 शहापूर पांडुरंग बरोरा. 243 परंडा राहुल मोटे. 230 बीड संदीप क्षीरसागर. 44 आर्वी श्रीमती मयुरा काळे. 116 बागलान श्रीमती दीपिका चव्हाण. 119 येवला माणिकराव शिंदे. 120 सिन्नर उदय सांगळे. 122 दिंडोरी श्रीमती सुनीताताई चारोस्कर. 123 नाशिक पूर्व गणेश गीते. 141 उल्हासनगर ओमी कलानी.
195 जुन्नर सत्यशील शेरकर, 206 पिंपरी श्रीमती सुलक्षणा शिलवंत, 211 खडकवासला सचिन दोडके, 212 पर्वती श्रीमती अश्विनीताई कदम, 216 अकोले श्री अमित भांगरे, 225 अहिल्यानगर शहर अभिषेक कळमकर, 254 माळशिरस उत्तम जानकर, 255 फलटण दीपक चव्हाण, 271 चंदगड नंदिनीताई बाबुळकर कुपेकर, 279 इचलकरंजी मदन कारंडे. ही आमची यादी आहे. आणखीन थोडेसे राहिलेले आहेत ते आज रात्री किंवा उद्यापर्यंत आम्ही यांची नावं प्रकाशित करू, जाहीर करू. आणि मला खात्री आहे की आम्ही सर्वच उमेदवारांच्या नावांचा बराच अभ्यास करून अनेक उमेदवार मागणी करत असताना देखील आम्ही त्यातनं मार्ग काढून सगळ्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्यातले सर्वोत्तम आणि जास्तीत जास्त मतदान घेऊन विजयी होतील असे उमेदवार देण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये ही आमची आता दुसरी यादी आहे. तिसरी यादी कदाचित आपल्याला न भेटता परस्परच जाहीर करण्याची आपण मला परवानगी द्याल. जर मी मुंबईत असेल तर नक्की करेन. आपण सर्वांनी आम्हाला आत्तापर्यंत सहकार्य केलेलं आहे. मला खात्री आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे, शेतमजुराचे, महागाईचे आणि बेरोजगार युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र हे सरकार बदलण्याच्या तयारीत आहे. मला विश्वास आहे की आमचे सगळे उमेदवार आपल्या आशीर्वादाने, महाराष्ट्रातल्या जनतेच्या आशीर्वादाने यशस्वी होतील आणि निश्चितपणाने उद्याच्या महाराष्ट्रात विधानसभेत आमचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील. धन्यवाद. असं काही चर्चा आमच्याशी कुणाची झालेली नाही आणि आम्ही आमच्या उमेदवारांशी जे इच्छुक आहेत त्या सर्वांची चर्चेची प्रक्रिया चालू आहे. ही प्रक्रिया संपली की आपल्याला कदाचित संध्याकाळी आणखीन एखादी यादी आम्ही आपल्याला सादर करू. आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू आहे, त्यातनं मार्ग निघेल असा मला विश्वास आहे. हा, उरलेल्या जागा मित्रपक्षाला जाणार ना. तुमचे काय युतीला जाणार का असं म्हणताय का? सूत्र मेरिटनं चाललंय. 90-90 अशा कोणीही संख्येवर अडून बसलेलं नाही आहे. ज्या ठिकाणी ज्यांचा उमेदवार निवडून येईल त्याला प्राधान्य देण्याचं काम आम्ही करतोय. हां माझं सध्या भारतीय जनता पक्षाचा अभ्यास कमी आहे. तिकडं कोण जाते कोण नाही हे मला माहीत नाही. मला माझ्याकडं कोण येतंय याच्यावरच लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळं ही आपण जादा दिलेली माहितीबद्दल मी आपले आभार. दोन इनका पहला मराठी में कर देते. आमची चर्चा चालू आहे शिवसेनेची. आमची चर्चा झालेली आहे आणि त्या बाबतीत काही त्यांचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची वेगळी मतं आहेत. ती चर्चा करून आम्ही त्यात योग्य तो निर्णय काढू. मी पुण्यामध्ये 45 उमेदवार जाहीर केले आणि आत्ताच्या यादीचे आपल्याला मोजून सांगतो.
फोटो थोड्या वेळाने मिळेल. हा? काय नाही ते तुम्हाला लिस्ट देणार ना. लिस्ट देणार ना. लिस्ट मला तुम्ही परवानगी दिली की इथनं उठलं की लगेच परवानगी लिस्ट देणार ना तुम्हाला. लिस्ट तुम्हाला ट्विट करतो ना 2 मिनिटात. आता 22 नावं आम्ही जाहीर केलेली आहेत. 22 67 नावं जाहीर झालेली आहे. 45 अधिक 22 आणि त्यानंतर उरलेली नावंही जाहीर लवकर होतील. सर कृपया बताएं कि इस बार आप कितने लोगों को आप लोग बताएंगे सेकेंड लिस्ट को और कुल मिलाकर आपका जो फॉर्मूला 90-90 का सामने आया है क्या वो 90 है या 85 है, इसको लेके भी कंफ्यूजन क्यों? 90-90-90 का फॉर्मूला आप सबने 85 कितने हुए ये हमको बताया. विपक्ष के हमारे सामने वाले नेताओं ने भी 85 के बारे में हमारे गणित में सुधारना करने की कोशिश की, इसलिए मैं उनका भी आभारी हूँ. लेकिन 90 या 85 ऐसा कोई फिक्स फार्मूला हमारे में नहीं है. जहाँ जो चुन के आने की संभावना है वहाँ हम उस पार्टी का कंसिडरेशन करते हैं. इसलिए हम कोशिश कर रहे हैं कि हमारे सबसे अच्छे उम्मीदवार को सामने रखें. हमने देखा है कि हारून खान जो है कभी आपके पास राष्ट्रवादी कांग्रेस में हुआ करते थे, आपने सीट पर सुबह क्या आपने एक्सचेंज कर रहे हैं आप उम्मीदवार? हारून खान हमारे पार्टी में थे, कॉरपोरेटर थे, हमारे साथ उनके बहुत अच्छे ताल्लुकात है. लेकिन वो सीट कांग्रेस के पास गई है, इसलिए उन्होंने कांग्रेस को ऑप्शन कांग्रेस का ले लिया है. शिवसेना के पास. किसने? हाँ. बयान है कि जिस तरह से मस्जिदों को तोड़ा जा रहा है और जिस तरह से स्थिति खराब की जा रही है, ऐसे में एक देश एक तरह से सिविल वॉर की तरफ जा रहा है. बीजेपी सिविल वॉर की तरफ लेके जा रही है. क्या कहते हैं? मुझे मालूम नहीं उस किस कॉन्टेक्स्ट में उन्होंने ये किया. मुझे लगता है महाराष्ट्र में बीच में 1-2 महीने के पहले भाजपा के कुछ लोग एक्सट्रीम लैंग्वेज यूज़ करके लोगों की भावना भड़काने की कोशिश में थे. लेकिन महाराष्ट्र में सभी वर्गों का और सभी कास्ट और रिलीजियस लोग जो रिलीजन के लोग हैं उनका मैं आभार व्यक्त करता हूं कि लोगों ने रिस्पॉन्ड नहीं किया उनको. लेकिन कोशिश ये थी कि एक्सट्रीम लैंग्वेज इस्तेमाल करें. उनका बहुत कोशिश महाराष्ट्र में हुई कि इलेक्शन के पहले दंगे धोपे हो. लेकिन मैं सारे कम्युनिटी खास तौर पे जिनके ऊपर ये शब्दों का और गलत लैंग्वेज का इस्तेमाल हुआ, वो सारे लोगों ने बहुत अच्छा समझदारी ली. और उनको मुझे लगता है कि वो लोग चाहते हैं कि आगे आके दंगे धोपे करने से बजाय हम वोट के जरिए भाजपा को उखाड़ के फेंक देंगे. ज्यादा से ज्यादा जो सीटें लेने की कोशिश कांग्रेस की थी उसमें सफल नहीं रही. उनकी नाराजगी ऐसा है कि मुझे इसमें कोई मालूम नहीं है. कांग्रेस के सारे नेताओं ने पूरी कोशिश की. मैं उनके ऊपर कोई ये नहीं करूँगा क्योंकि उन्होंने उनकी कोशिश की. लेकिन अलग अलग कॉन्स्टिट्यूएंसी की जो परिस्थिति थी उसके हिसाब से निर्णय लिए गए. विधानसभा को लेकर इतना जो विलंब चालू उसके बारे में हमारे पास 3-4 उम्मीदवार ऐसे हैं कि जो आग्रह कर रहे हैं, इसलिए उनको सबको शांति करके उसमें से एक नाम हम जाहिर करेंगे. क्योंकि हमने नाम जाहिर उनसे बातचीत चालू है, तो अल्टीमेटली हम उनको साथ में लेने ही वाले हैं. हाँ, क्योंकि हमारे सारे
जो शिवसेना हो या कांग्रेस हो, कांग्रेस दिल्ली में उनके नेता कांग्रेस के दिल्ली में थे, इसलिए वो बुलावा हम दे नहीं पाए। अभी सब सारे मुंबई में आए हैं। अभी शाम को 5 बजे पवार साहब के साथ कांग्रेस के नेता मिलने वाले हैं, बाला साहेब थोरात, उनसे भी बातचीत होगी, हल निकल जाएगा। अभी काफ़ी देर है, 29 तारीख है लास्ट फाइलिंग ऑफ द नॉमिनेशन डेट। किया है जिसमें उन्होंने अपनी किताब का जिक्र किया देवेंद्र फडणवीस। किसने? अनिल देशमुख और देवेंद्र फडणवीस पर आरोप लगाया कि उन्होंने कुछ एफिडेविट करने के लिए कहा था जिसमें उद्धव ठाकरे को फंसाने की बात की, अनिल परब को, इसके अलावा पार्थ पवार को फंसाने की बात की। इस पर आपकी क्या? ये ट्वीट करने के पहले इन्होंने भाषण में भी बताया है। ये उन्होंने लगातार 2-4 दफ़े कहा है और कैसे यंत्रणाओं का गैर इस्तेमाल हो रहा है, ये लोगों के सामने इसके पहले ये मुद्दा उन्होंने रखा है, फिर एक बार आप कहते हैं तो ट्वीट किया है। संगमनेर में जिस तरीके से बयान बाला साहब थोरात की बेटी के बारे में की सभा में दिया गया, उसको लेकर काफी लोग नाराजगी है, उस बारे में क्या कहेंगे? इस तरह के बयान महाराष्ट्र में, जबकि एक और लाडली बहन महाराष्ट्र में लोकसभा के चुनाव के बाद जो भाजपा और उनके मित्र पक्ष है वो हार गए। चुनाव हारने के पहले सारी बहनों को बहुत तकलीफ ये लोग देते थे। ये पूरे महाराष्ट्र ने, देश ने देखा है। चुनाव हारने के बाद वो समझदारी से लेने लगे और उनको समझ में आया कि बहनों को संभालना चाहिए, नहीं तो आने वाले इलेक्शन में पूरे के पूरे हार जाएंगे। इसलिए उन्होंने कुछ निर्णय लिए, लेकिन मन में जो भाषा थी, जो आप ओठों पे आ रही है, जो मन में विचार थे वो ओठों पे आ रहे हैं। हमारे महाराष्ट्र की लाडली बहना के खिलाफ जिस तरह से बयानबाजी ये भाजपा के नेता दे रहे हैं, पूरे महाराष्ट्र की महिला, पूरी महाराष्ट्र की हमारी लाडली बहना बहुत खफा है सरकार के ऊपर। ऐसी भाषा अगर ये इस्तेमाल करते तो इनके 1500 क्या 15,000 दिए तो भी लोग इनको वोट नहीं देने वाले, क्योंकि बहनाओं के अपमान के हर कोई भी चांस ये लोग छोड़ते नहीं। हमारी लाडली बहनाओं के लिए पैसे दिए तो बहुत उपकार किए। इस हिसाब से हमारी महिलाओं के ऊपर बयानबाजी अगर भाजपा और मित्र पक्ष उनके जो है वो कर रहे हैं, तो मुझे लगता है महाराष्ट्र की लाडली बहना उनको बराबर सबक सिखाएंगी। शक्तिनगर को लेकर के उम्मीदवारी आप लोगों के पास आने वाली है, ऐसी जानकारी मिल रही है, और क्या आप लोग वहां पर समाजवादी पार्टी से किसी व्यक्ति को उम्मीदवारी के तौर पर ले रहे हैं या आपका अपना खुद का पार्टी का वर्कर उम्मीदवार? निर्णय होने के बाद आपको समझ में आएगा हमने क्या किया है। कितनी जगहों पर चुनाव लड़ रही है आप तक? वो भी आपको बताएंगे हम। माझ्या माहितीप्रमाणे मावळला सर्व पक्ष एकत्रित आलेले आहेत आणि आमच्या पक्षाशी संबंधित असणारे सगळ्यांनी त्याच्या बाबतीत बैठका घेतलेल्या आहेत। त्यामुळे मावळचा उमेदवार आम्ही जाहीर केलेला नाही। त्या सगळ्यांची आमच्याकडे एक भूमिका आहे जी आमच्या पक्षाचीच आहे, तर त्यांच्याशी सल्लामसलत करून आम्ही त्या बाबतीत योग्य ते पावलं टाकू। सर, अभी भी जीत को लेकर आप कितनी आश्वस्त हैं? योगेंद्र पवार की एक और पहली बार, दूसरी और अजित पवार ने सरकार। देखो, अभी 67 उम्मीदवारों का नाम मैंने घोषित किया। 67 के 67 चुन के कैसे आते? दरम्यान परंड्यातून ठाकरे आणि पवार पक्षानेही उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि त्यानंतर रणजित पाटील देखील यांना देखील तिकीट मिळालेलं आहे, परंतु रणजित पाटील देखील निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत आणि स्वतः रणजित पाटील सध्या आपल्या सोबत आहे। रणजितजी, नेमकी आता आपली पुढची भूमिका काय असणार आहे? माझी भूमिका काहीच नाही साहेब। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः मला त्यांच्या पक्षाकडून अधिकृत असा उमेदवार म्हणून त्यांनी मला एबी फॉर्म सुपूर्द केला होता आणि ही आमची स्टँडिंग जागा आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी येत्या 2 दिवसामध्ये माझा फॉर्म भरतोय। आता दोन्ही पक्षांनी जर उमेदवार जाहीर केले असतील, मग आता तुम्ही मनधरणी करणार का समोरच्या पक्षाची? नाही, आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्या बाबतीत निर्णय घेतील।
हॅलो. तुमचं या संदर्भात उद्धव ठाकरेंशी वगैरे बोलणं वगैरे झालंय? साहेबांनी मला हां स्वतःच्या हाताने एबी फॉर्म दिलेला आहे आणि त्यांनी मला एबी फॉर्म भरायला सुद्धा सांगितलेला आहे. परंतु शुक्रवारी मला यायला उशीर झाल्यामुळे आज शनिवार रविवार सुट्टी आहे. मी सोमवारी सकाळी माझा उमेदवारी अर्ज दाखल करेल. पण रणजितजी, जर वरच्या पातळीवरती जर वाटाघाटी झाल्या तर तुम्ही तुमचा अर्ज मागे घ्याल का? पक्षप्रमुख जो निर्णय देतील तो मला मान्य असेल. म्हणजे पक्षाचा निर्णय अंतिम असेल तुमच्यासाठी? हो, 100%. पक्षाने मागे घ्यायला सांगितलं अर्ज तर तुम्ही मागे घ्याल? पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील. धन्यवाद रणजित पाटीलजी, तुम्ही आमच्यासोबत प्रतिक्रिया दिलीत. त्यामुळे आता पवार पक्षाकडून राहुल मोटेंना परांड्यातून उमेदवारी ही जाहीर झालेली आहे. तसंच त्यामुळे आता राष्ट्रवादीची देखील ही यादी, दुसरी यादी देखील आता जाहीर झालेली आहे. ठाकरे पक्षाकडून रणजित पाटलांना देखील तिकीट आता देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता पुढची भूमिका काय असणार याकडेही लक्ष लागलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.